अतिशय महत्त्वाचा विषय आहे। 800 कोटी रुपये 2024 ला मंजूर झाले सभापती महोदय। आता मान्य मंत्री महोदयांनी उत्तर दिलं 100 कोटी मंजूर झाले, पण त्याच्यातले काही 100 कोटी पूर्ण आलेले नाही सभापती महोदय। खरं तर हेमंत पाटील आपले सन्मान्य सदस्य या मंडळाचे चेअरमन, ओसाडगावची पाटील की कशाला म्हणतात तसे पाटील त्या मंडळाचे चेअरमन आहेत। म्हणजे काही नाही, आणि हेमंत पाटलांना चेअरमन केले ना, ऑफिस आहे ना, स्टाफ आहे ना, कोणतं कार्यालय आहे ना, काही फॅसिलिटी आहे का नाही आहे मला माहित नाही। बरंच शेट त्यांना चेअरमन केलं, कॅबिनेट दर्जा तुम्ही म्हणता, तर खऱ्या अर्थानं ओसाडगावचे पाटील हेमंत पाटलांना आपण या माध्यम दिली। खरं तर एवढं मोठं हब आहे हे हळदीचं, हिंगोली परभणीचा काही भाग, नांदेडचा हा भाग, आणि हळद नुसती खात पण नसतात, मला वाटतं औषधाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर हळदीचा वापर असतो। माझा प्रश्न सभापती महोदय असा आहे, सभापती महोदय 850 कोटीचा हा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी। आता हे 2 वर्ष पूर्ण झालेले, उर्वरित निधी कधी देणार? त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये सभापती महोदय याच्यासाठी 1 रुपया नव्हता ठेवला। खरं तर मराठवाड्याचा जो विकास कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हळद संशोधन प्रकल्पाचं समावेश आहे, परंतु बजेटमध्ये याला 1 रुपया ठेवला नव्हता। तो का नव्हता ठेवला आणि आता पुरवणीमध्ये पण नाही ठेवलेला। या ठिकाणी सभापती महोदय प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी याची सगळ्यांची आवश्यकता आहे। त्याची अजून कुठेही पूर्वतयारी सरकार करत नाही, ते कधी करणार? आणि त्याच्यानंतर इथल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं ठोस लाभ मिळण्याची आवश्यकता आहे। अजूनही हळद उत्पादक शेतकऱ्यांना बाहेरच्या राज्यातले व्यापारी येऊन ठगवत आहेत सभापती महोदय, आणि या शेतकऱ्यांची जी हळद आहे ही हळद मला असं वाटतं अव्वाच्या सव्वाने नाही तर अतिशय पाडलेल्या दराने खरेदी करतात। जर हळद संशोधन केंद्र असतं तर मला असं वाटतं झालं नसतं। याच्यासाठी सरकार काय पावलं उचलणार? आणि याच्यानंतर माझं सगळ्यात महत्वाचं आहे की जे अध्यक्ष यांना मंत्र्याचा कॅबिनेटचा दर्जा आहे तो सुद्धा कधी देणार? वाटतं तो दिला पाहिजे, कारण हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने हेमंत पाटील म्हणून महत्वाचं नाहीये, त्या भागातले शेतकरी म्हणून हा महत्वाचा विषय आहे। आणि वाटतं माझ्या जे प्रश्न आहे त्याला काय काय सरकार कसं पावलं उचलणार हा माझा प्रश्न आहे।